आपल्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असतेच जी जेवणाच्या ताटावर बसली की एकदम आघाडीवर, पण कामाचं नाव काढलं की गायब. बरोबर. आणि याच निरीक्षणावर आधारित एक मस्त मराठी म्हण आहे, खायला काय भुईला भार. अगदी. आणि आज आपण फक्त या म्हणीचा म्हणजे वरवरचा अर्थ नाही पाहणार आहोत. अच्छा. त्यात दडलेला तो सामाजिक टोमणा, तो विनोद आणि त्यामागचा जो महत्वाचा धडा आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया. म्हणजे शब्दांच्या पलीकडची मानसिकता समजून घेऊ. अगदी बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. म्हणीचा शब्दशः अर्थ तसा सोपाच आहे. हो. काळ म्हणजे खाताना यमासारखा तत्पर, पण कामाच्या वेळी पृथ्वीला ओझे वाटणारा म्हणजे भुईला भार. आपल्या श्रोत्यांमध्ये याची काही भन्नाट उदाहरणं दिली आहेत. हो, आठवते मला. शाळेतला तो मित्र आठवतो का, जो सगळ्यांच्या डब्यावर मस्त ताव मारायचा, पण पीटीच्या तासाला हमखास पोटदुखीचं नाटक करायचं. हो हो. आणि हाच नमुना पुढे कॉलेजमध्ये जाऊन आणखी काय म्हणतात त्याला प्रगत होतो. बरोबर. कॉलेजमधला तो मित्र जो कॅन्टीनमध्ये पदार्थांची जंगी ऑर्डर देतो, पण प्रोजेक्टच्या वेळी पीपीटीचा अर्थ पुढे पुढच्या वेळी असा सोयीस्करपणे लावतो. घरातही असे नमुने असतात नाही का? हो, असतातच. जेवणाची प्लेट टीव्ही स्क्रीन एवढी मोठी असते, पण भाजी चिरायला सांगितलं की अचानक थकवा येतो. ही सगळी उदाहरणं ऐकायला विनोदी वाटतात, पण यामागे काहीतरी गंभीर विचार दडलाय. नक्कीच. ही उदाहरणं जरी विनोदी असली तर या म्हणीमागचं तत्वज्ञान खूप खोल आहे. ते कसं? बघा, ही म्हण फक्त आळशीपणावर टीका करत नाहीये. ती उपभोग आणि योगदान यांच्यातल्या संतुलनावर भाष्य करते. उपभोग आणि योगदान. हो. स्रोतानुसार माणसाचं खरं मूल्य हे त्याच्या कामात आणि जबाबदारी स्वीकारण्यात आहे, फक्त खाण्यापिण्यात नाही. म्हणजे थोडक्यात व्यक्तीने वजनदार होण्याऐवजी महत्वाचा होण्यावर लक्ष दिलं पाहिजे. वजनदार होण्याऐवजी महत्वाचा होणं हा विचार खूप महत्वाचा आहे. पण जबाबदारी टाळण्याने माणूस स्वतःसाठीच ओझं कसा बनतो? याचंच उत्तर स्रोतांमधल्या एका संकल्पनेत मिळतं. याला कृष्णभार असं एक मार्मिक नाव दिलंय. कृष्णभार? हो. कल्पना करा की जसे एखादं कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल, ते स्वतःच्याच प्रचंड वजनाने आत कोसळतं. अच्छा. तसंच जबाबदारी टाळणारी व्यक्ती स्वतःच्याच निष्क्रियतेच्या ओझ्याखाली दबून जाते. तो इतरांसाठी तर भार असतोच, पण नकळतपणे तो स्वतःसाठीच एक ओझं बनत जातो. वा, कृष्णभार, निष्क्रियतेचं स्वतःवरचं वाढणारं ओझं, काय जबरदस्त कल्पना आहे. म्हणजे ही म्हण फक्त एक हलका फुलका टोमणा नाहीये, तर ती एक मोठा धडा शिकवते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार, आपण ही म्हण सहसा इतरांसाठी वापरतो की नाही? हो. पण कधीतरी ती स्वतःला लावून पाहिली तर? आपल्या आयुष्यात अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे आपण फक्त परिणामांचा आनंद घेतो, पण त्यासाठी लागणारे कष्ट मात्र टाळतो?